साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली आहे। सामन्यामध्ये भारताचा 22 धावांनी पराभव झाला। तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला 74व्या ओव्हरमध्ये शोएब बशीरने मोहम्मद सिराजला बाद केले आणि सामना संपला। भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी आता केवळ क्रिकेटचा खेळ राहिला नसून मैदानावर अक्षरशः युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे। सामना निर्णायक वळणावर असताना खेळाडूंच्या मनातील तणाव मैदानावर स्पष्टपणे दिसून आला। याच तणावातून रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। हा वाद इतका वाढला की अखेर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। हा सर्व प्रकार इंग्लंडच्या डावातील 35व्या षटकात घडला। ब्रायडन कार्स गोलंदाजी करत असताना या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मैदानावर अचानक तणाव वाढला। जडेजा आणि नितीश रेड्डी यांनी पहिल्या धावेसाठी वेग घेतला। त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावताना कार्स थेट जडेजाच्या मार्गात उभा राहिला। दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जडेजाचा खांदा कार्सला जोरदार आदळला। जडेजाने धाव पूर्ण केली खरी, पण त्यानंतर लगेचच तो कार्सच्या दिशेने वळला। दुसऱ्या बाजूला कार्सही मोठ्याने ओरडायला लागला। त्याला जडेजानेही तितक्याच वेगाने प्रत्युत्तर दिले। शेवटी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला नाईलाजाने मध्यस्थी करावी लागली। याच सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने केवळ जडेजा कार्स यांच्यातील वादच मिटवला नाही, तर तो भारताचा युवा फलंदाज नितीश रेड्डी यालाही चिथावण्याचा प्रयत्न करताना दिसला। रेड्डी फलंदाजी करत असताना स्टोक्सने त्याला काहीतरी बोलून विचलित करण्याचा प्रयत्न केला, मात्र नितीश रेड्डीनेही स्टोक्सच्या बोलण्याला शांतपणे पण सडेतोड उत्तर देत आपला संयम गमावला नाही।